नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मशरूम मसाला. मशरूम मसाला बनवण्यासाठी 200 ग्राम मशरूम घेतले. ते स्वच्छ पाण्यात टाकले. त्यात थोडा मीठ टाकून ते धुवून घेतले. व अशा प्रकारे ते साफ करून घेतले. आणि रेसिपीसाठी घेतले 200 ग्राम मशरूम, 3 कांदे, 1 मिरची, लसूण, कोथिंबीर, 2 टॅमॅटो, लाल मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, कस्तुरी मेथी, गरम मसाला आणि जिरे. गॅसवर टोप ठेवून चांगला टोप गरम करून घेतला. त्यात 2 चम्मच तेल टाकला. तेल चांगला गरम झाल्यावर त्यात जिरा टाकला. जिरे टाकून झाल्यानंतर त्यात आपण कांदा ॲड करू. कांदा चांगला 5 मिनिटे शिजवून घ्या. कांदा आपला आता बघा 5 मिनिटात चांगला शिजलेला आहे. कांदा शिजल्यानंतर त्यात टॅमॅटो ॲड करा आणि मिरची टाका. ते सर्व एकजीव करून घ्या. कांदा टॅमॅटो चांगला शिजल्यानंतर त्यात लसूण ॲड करा. लसूण टाकून सर्व परतून घ्या. मग त्यात आपण मसाला ॲड करू. मसाले चांगले मिक्स करून घ्या. हे अशा प्रकारे सगळा मिक्स करून झाल्यानंतर तेल सोडतपर्यंत ते 2 मिनिटं शिजवून घ्या. बघा आपला तेल सुटलेला आहे. त्यात आता मशरूम ॲड करू. मशरूम ॲड केल्यानंतर ते चांगले मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण देऊन त्याच्यात पाणी टाकून घेतले, जेणेकरून मशरूम खाली चिपकू नये. पाच मिनिटानंतर मशरूम शिजलेले आहे. आता आपण झाकणावरचा गरम पाणी त्याच्यात ॲड करू. यानंतर आपण त्यात चवीनुसार मीठ ॲड करू. ते चांगले एकजीव होतपर्यंत मिक्स करून घेतले. ग्रेव्ही जाड होण्यासाठी 10 मिनिटे परत सगळं शिजवून घेतले. बघा 10 मिनिटानंतर एकदम परफेक्ट असं शिजून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण त्यात कस्तुरी मेथी ॲड करू, जेणेकरून चांगला फ्लेवर येईल. त्यानंतर कोथिंबीर टाकून एकदम व्यवस्थितरित्या आपला मशरूम मसाला रेडी आहे. गरम गरम रोटी चपातीसोबत सर्व करू. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.